कटनेवाला और काटनेवाला. जर दोघांची युती असेल, तर आपण आक्षेप घेण्यासारखं काहीच कारण नाही. जर दोघांना ही सगळी पळवापळवी मान्य असेल आणि आपलं कितीही नुकसान झालं, तरी सुद्धा आमचं नुकसान झालंच नाही. त्यांनी आमच्यावर दगड फेकले, तरी त्यांनी आमच्यावर फुलंच फेकली, असंही वाटत असेल, तरीही काही हरकत नाही. काय होतं, की राजकारणात उपयोगिता मूल्य आणि उपद्रव्य मूल्य अशा 2 गोष्टीच मॅटर करतात. आम्हाला उपद्रव तयार करायचा म्हणून भाजपाने एक मोठा गट फोडला. आता त्या मोठ्या गटाचं उपद्रव मूल्य संपुष्टात आलेलं आहे, किंबहुना त्यांचं उपयोगिता मूल्यही संपुष्टात आलेलं आहे. अमित शहा यांनी जे म्हटलं, की इथून पुढे भाजपाला कुठल्याही कुबड्यांची गरज पडणार नाही. आता अमित शहांचं म्हणणं जर यांना खोटं ठरवायचं असेल किंवा अमित शहा जे म्हणाले त्याला काही अर्थच नाही, नाही, नाही ते असंच म्हणाले, हवेतच बोलले, असं म्हणायचं असेल तर ठीक आहे, काही हरकत नाही. हं. मुळात या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीने म्हणजे हे दादांच्या बाबतही घडलं. म्हणजे कुबड्या काही एकाच ठिकाणच्या काढल्या नाही त्यांनी. कुबड्या दोन्ही बाजूच्या काढायचा प्रयत्न झाला. कारण सोलापूरमध्ये सुद्धा असंच सांगत होते दादांचे लोक सगळे, की नाही, नाही, नाही ही लोकं भाजपाकडे जाणारच नाहीयेत. पण ती भाजपाकडे गेली. भाजपा कुणासोबतही मैत्री करू शकत नाही. भाजपा कुणासोबतही प्रामाणिक राहू शकत नाही.